आम्हाला कसं कळणार की तू जे बोलतोयस ते महत्वाचं आहे? मग नाही यायचं तेव्हा. अरे बापरे, हा महत्वाचा कॉल आहे, आपण नंतर बोलूया. हा हेच 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 म्हणतोय मी. म्हणजे आता मी तुमच्याशी जे बोलतोय ना ते महत्वाचं नाही तुमच्यासाठी, हा फोन महत्वाचा आहे. श्रेयस कमॉन, असं डोक्यावर पडल्यासारखं का वागतोयस आज? कारण माझा मुद्दा इथे कोणी समजूनच घेत नाहीये. बाबा मला प्लीज हा कॉल उचले, मी तुझ्या बरोबर रात्रभर बसून बोलतो. नको नको, तुम्ही ह्याच्याशी रात्रभर बोला, मी चाललो. चालू दे तुमचं, बोला तुम्ही. अरे यार, हा सम्या बोल. हा आनंद, अरे प्रॉब्लेम झाला एक. काय झालं? अरे इथे गुरुची तब्येत खूपच बिघडली आहे रे. हा म्हणजे नेमकं काही कळतच नाहीये आणि इथे आईंबरोबर ठेवणं खूपच रिस्की वाटतंय मला. इथे ठेवणं रिस्क आहे म्हणजे? तुझं काय प्लॅन आहे? त्यामुळे मी असं ठरवलंय की आता तुम्ही जिथे आहात तिथे गावाला त्याला घेऊन यायचं. इथे? तू वेडा झालायस? काय काय बोलतोयस तू? इथे घेऊन येणार आहेस वहिनींच्या समोर? म्हणजे काय होणार आहे? तुला याचं काही कल्पना आहे की नाही? हो हो, अरे त्याचसाठी फोन केलाय तुला. जरा शांतपणे ऐकून घे. हा काही झालं तरी आपल्याला राधा समोर त्याला आणायचं नाही. त्यामुळे राधापासून सगळं, म्हणजे राधापासून गुरुला कसं लपवायचं हे सगळं तुला मॅनेज करायचंय. तू काहीतरी सोय करून ठेवशील म्हणूनच तुला आधी कळवलं. अरे मी तू काय घेऊन ये बघू काय करायचं. घेऊन ये तू प्लीज प्लीज बघ. हा आणि प्लीज काही झालं तरी विसरू नकोस बाबा. अरे नाही विसरणार, आताच ते पाठ करत बसतो. बस चल बाय. आई, ए आई ते ए आई कुठे निघालीस तू? बॅग भरून कुठे निघालीस? मी नाही, तू. मी? हो. मी कुठे जाणार आहे आई? मी कुठे निघालोय? दौऱ्यावर. कसला दौरा? हे असं का करत आहे बा? तुझ्या नाटकाचा दौरा आहे ना? माझा नाटकाचा दौरा कसा? हो, तू आता नाटकाचा ऍक्टर झाला ना, म्हणूनच तर दौरा लागला आहे ना. मी कसला ऍक्टर आई? मी आता विमान चालवत होतो ना. त्याच्यानंतर तू ऍक्टर झाला ना, म्हणून दौरा लागला आहे. अरे बापरे, मग हे नाही झाली ना, माझी तालीमच नाही झाली डायलॉगची. बापरे, मला तालीम केली पाहिजे. आई बरं झालं तू सांगितलंस. मी आता सुरू करतो. गुरुनाथ घर देता का घर? का करत आहेस बा? एवढ्या मोठ्यांनी ओरडू ओरडू तू आडूस पडोसच्या लोकांना जाग करणार आहेस का? त्यांची झोपमोड करणार आहे? राग येईन त्याईना. अगं आई, पण मी तालीम नाही केली तर मी प्रयोगात वाक्य विसरेन ना माझी. मला नाही, बस मला तालीम केली पाहिजे. हळू बोल. गुरुनाथ सुभेदारला घर देता का घर? अरे कुणी घर देता का घर? या गुरुनाथ सुभेदारला कुणी घर देता का घर? गुरु वहिनीच्या समोर राहणार पाहिजे, त्याची राहण्याची वेगळी सोय केली पाहिजे. गुरु वहिनीच्या समोर राहणार पाहिजे, त्याची राहण्याची वेगळी सोय. आनंद भाऊजी काय चाललंय? काय बडबडताय? गुरु वहिनीच्या समोर राहणार पाहिजे, त्याची राहण्याची वेगळी सोय केली पाहिजे. काय आनंद भाऊजी हे काय बोलताय तुम्ही? काय बोलत होतो मी आता? तेच मी तुम्हाला विचारतेय. काय 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 आहे? हो तेच विचारतो मी आता. काय बोलत होतो मी? गुरु वहिनींच्या समोर नाही आला पाहिजे, त्याच्यासाठी वेगळं घर शोधलं पाहिजे. काय मी? तुम्ही आता असं बोलत होतात, मी ऐकलंय. नाही, मला तर असं काही आठवत पण नाही. मी असं काही बोलत होतो मी? मी ऐकलं ना आता तुम्ही असं काहीतरी बोलताय. हो ना? काय प्रकार आहे हा? मी काय बोलत होतो? तुम्ही आता गुरुनाथचं नाव घेतलं. आनंद भाऊजी काय चाललंय हे? गुरु मला आठवलं. गुरु म्हणजे गुरुजी. आपल्या घरी आले होते ना आता गुरुजी. मग त्यांचं काय? त्यांना विचारलं की माझी पत्रिका बघा ना. तर त्यांनी माझी पत्रिका घेऊन मला सांगितलं की गुरु तुमचा चुकीचा घरी बसलेला आहे, त्याला करेक्ट घरात बसवलं पाहिजे. आनंद भाऊजी तुम्ही असं बोलत होता? गुरुची शपथ. तो गुरु वरचा. हे पहा आनंद भाऊजी, हे असं पत्रिकेच्या वगैरे नादी लागू नका. आपल्याला जे काही करायचंय ना ते कष्टाने करायचंय, कळलं? हो वहिनी, मला माहिती आहे तुम्ही आधीपासून ह्याच विचाराचे आहात. मी हे खरं बोलताय ना? गॉड, वाचलो. बरं, आता मी काय बोलत होतो? हा, आठवलं. माझी पत्रिका कोणाच्या समोर आली नाही पाहिजे, मेहनतीच्या घरात
सोय केली पाहिजे. हा, माझी पत्रिका कोणाच्या समोर आली नाही पाहिजे. मेहनतीच्या घरात राहण्याची सोय केली पाहिजे. पडदा उघडला. मी बघतो ना. हा, तुम्ही झोपलात ना की मग तेल लावून देईन. हा, तुम्हाला ओके. चला चला चिमणे आराम करा. हा, पण मी वाक्य आठवत राहणार. हो. मी चिमणेला समजावतो. मी वाक्य आराम करा नटसम्राट, आराम करा. हा, सरकार आहे, चिमणे बरोबर आहे. हो, मी वाक्य घेत आराम करतो. हा हा. हे विधात्या, हे विधात्या, एकदा मला जरा गावाला घेऊन चला. मग तुझ्या आणि त्या राधिकाच्या खांद्यावर बसून काय काय करतो बघच तू. हे करुणा करा. झाली ना सगळी तयारी तू? हो, सगळी म्हणजे नुसती बॅगेची तयारी नाही झालेली. तुम्हाला माहितीये का आई, आता त्याने प्रवासात मला काही प्रश्न जरी विचारले ना, माझा वीक कुठे आहे, माझा कॉस्ट्युम कुठल्या बॅगेत आहे, माझं वय काय, माझ्या कॅरेक्टरचं, तरी काय काय उत्तर द्यायची अशी सगळी तयारी झाली आहे माझी. नाही पण आता तो कुठे आहे नटसम्राट? म्हणजे आता तो नटसम्राट नाही तर तो पुढारी आहे, सामाजिक पुढारी आहे, मोठमोठ्या घोषणा देत आहे. लक्षात ठेव. सुभेदार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. कोण आला रे, कोण आला? सुभेदारांचा वाघ आला. अरे काय हसताय काय? हा, कार्यकर्तेच असे हसायला लागले जनतेसमोर तर काय राहणार किंमत नेत्यांची? हा, तुम्ही पण द्यायला हवे ना. माफ करा साहेब, माफ करा, परत असं नाही होणार साहेब. अरे मग घोषणा द्या, सपोर्ट करा. घोषणा हे ताई माई अक्का, विचार करा पक्का, गुरुनाथ सुभेदारांच्या नावावर मारा शिक्का. हा, बरोबर आहे. गुरुनाथ सुभेदार आगे बढो. मी पुढे जाऊन जनतेशी संवाद साधतो, तुम्ही या सगळे मागे सपोर्ट करा मला. गुरुनाथ सुभेदार आगे बढो. जास्त आगे नको बडू रे. गुरुनाथ सुभेदारांच्या कुठेही मारा शिक्का, कपड्यांवर मारा शिक्का. चारित्र्यावर एवढे शिक्के बसलेत की काय बरोबर. सॉरी आई, मला राहवलं नाही एकदम म्हण आणि मी गुरुची मस्करीच करायला लागलो. अरे जाऊ दे ना बा, तुम्ही तर मित्र आहात ना एकमेकांचे. मित्रांमध्ये थट्टा मस्करी चालते. बरं, खरं तर मला असं वाटते की ना गुरुनाथ सोबत हे असंच हसत खेळत वातावरण ठेवलं पाहिजे, नाही का? मग तो लवकर सुधारेल. मलाही कधी कधी ना गुरुनाथचं असं वागणं पाहून गंमत वाटते, तर कधी कधी वाईट वाटते. कधी रडायला येते तर कधी हसू येते. पण का करते, आई पडले ना. हसायचं म्हटलं तरी हसता येत नाही. पण तुमचं चालून जाते बरं थट्टा. मला वाटतं तुम्ही लोक जर असं वातावरण ठेवलं का नाही गुरुनाथ बरोबर हसत खेळत, गुरुनाथ एका महिन्यात असं ठणठणीत बरा होते पा. आता तुम्ही काळजीच करू नका, आता गुरु आमची जबाबदारी आहे ना, आम्ही बघू. मला काही काळजी नाहीये. तू आहेस, राधिका आहे, तुम्ही सगळे त्याची काळजी. राधिकाला तू सांगितलं आहेस ना? हे बरं झालं आठवण केली तुम्हीच, म्हणजे मी तुम्हाला सांगणारच होतो. आई, राधाला यातलं काहीही माहित नाही. म्हणजे मी तिला मुद्दाम सांगितलं नाही, कारण ती या सगळ्याचं उगाच टेन्शन घेईल आणि तिचं काम सगळं अर्धवट राहील म्हणून. हो ना बापा, तू सांगितलंस मला बरं केलं. म्हणजे का त्या फोन बिन आला तर मग मी तसंच समजून बोलेन, नाही का? हा, पण तुम्ही निघाल्यानंतर मला मध्ये मध्ये जरा फोन कर. हो हो आई, काही काळजी करू नका, मी सतत संपर्कात राहीन तुमच्या. हा, निघतो आता. सावकाश. हो.
इथे जमलेल्या तमाम बंधू भगिनींनो, आज मी जे काही बोलणार आहे ते फार महत्वाचं आहे. नाही, समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून काही उपाययोजना आपल्याला करायलाच हव्यात. म्हणून आज मी इथे आलोय तुमच्या सगळ्यांच्या समोर. आज इथे तुम्हा सगळ्यांसमोर मी जो उभा आहे. बसलायस तू खाली आता. अरे सौमित्र, बरं झालं तू आलास. आपण एक काम करूया, मी तिथे जाऊन जे बोलणार आहे ना ते भाषणातले सगळे मुद्दे. बाबा आता काय भाषण तू आता ऐकत बसू नकोस. चल आता. असं कसं? अरे कार्यकर्ते माझी वाट बघताय, त्यांच्या समोर मी काय बोलणार आहे हे सगळे भाषणाचे मुद्दे तर क्लिअर पाहिजेत ना. साहेब ऐका ना, आपल्याला उशीर होईल, आपण नंतर बोलूया ना याबद्दल. असं नाही, एक रिहर्सल झालेली बरी रे. म्हणजे हे बघ, माझ्या भाषणामध्ये मी काय काय करणार आहे तर समाजोपयोगी सगळी कामं आली पाहिजेत, भ्रष्टाचार गेला पाहिजे, रस्ते, वीज. मी काय म्हणतो साहेब, मी काय म्हणतो, हे मुद्दे आहेत ना सगळेच राजकारणी मांडत असतात त्यांच्या भाषणातून. तुम्ही जरा वेगळे मुद्दे मांडा. म्हणजे तुमच्या इमेजला जातील असे मुद्दे मांडा. हो, तू सजेस्ट कर ना, मी माझ्या भाषणात ते अंतर्भाव करतो ना. सांगू ना. हो. आता द्विभार्या प्रतिबंधक कायदा हा रद्द करून टाका तुम्ही. हा म्हणजे एका पुरुषाने एकच लग्न का करायचं? हरकत नाही. 5-5 लग्न करायची परवानगी देऊन टाका तुम्ही साहेब. आपण याही मुद्द्यांना आपण घेऊया ना. म्हणजे हे बघ, समाजासाठी जे काय आवश्यक आहे ते आपण करूच. या ब्रँड अँबॅसेडर आहात ना तुम्ही याचे. हे बघ समाजाला जे उपयोगी वाटतंय, समाजाला जे वाटतंय, तूही त्यांचा प्रतिनिधी आहेस, त्यामुळे हे सगळं भाषणामध्ये आलंच पाहिजे. जा सगळ्या कार्यकर्त्यांना तयार व्हायला लाव, आपला ताफा निघाला पाहिजे. मी येतोय हे कळव सगळ्यांना. चला रे, जाऊ द्या ताफा, सामान भरा. सुभेदारांचा जय असो. आला रे आला. कोण आला? ना वाघ. कमाल आहे बाबा वाघाची. बॅगही उघडत. अरे वाघ. त्रास आहे बाबा. नेत्याचा आवाज बुलंद पाहिजे. आवाज बुलंद. हा हॅलो. हा समय बोल. हा बरं ऐक, सगळी सोय झाली आहे ना? सोय? कसली सोय? अरे असं काय करतो, मुंबईवरून निघायच्या आधी फोन केला होता ना मी तुला. अरे हॅलो आनंद, तू विसरलायस का? तू मूर्खपणा करू नको आनंद. तिकडे पोहोचतोय आता आम्ही. तू गोंधळ घालणार आहेस का काही? अरे नाही नाही नाही, वेडायच का? आपलं बोलणं झालंय, मला व्यवस्थित आठवत आहे सगळं. तू ये, मी बघतो काय करायचं ते. काळजी घेऊ नकोस, ये तू पटकन. ठीक आहे चल, बाय. पोचू आता, बाय. बापरे, काहीच का आठवत नाही. म्हणजे त्याच्याशी बोलणं झालं होतं हे आठवतंय, पण काय बोलणं झालं होतं? अरे हा, जे काही बोलणं झालं होतं त्याच्यानंतर मी राधिका वहिनींना भेटलो होतो आणि त्यांना सगळं सांगितलं होतं. एक काम करतो, त्यांनाच विचारतो काय बोललो होतो मी. विसरण आधी जातो. चौथा मुद्दा काय होता? हा तुमचा मुद्दा तो हा. गुड मॉर्निंग वहिनी. व्हेरी गुड मॉर्निंग आनंद भाऊजी. वहिनी, मला ना जरा काल आपण भेटलो होतो बाहेर, रात्री असं झालं आणि तुम्ही मला विचारलं, रागवलात की मी काय विचार करतोय आणि ते. तुम्ही अजून त्याच विचारात आहात? हो, मला आता ते बोलावं लागेल. ठीक आहे, आधी चहा तर पिऊन घ्या. नाही, मला आता जरा ऐका ना, मला ते आठवत नाही मी काय बोलत होतो काल. मला जरा सांगा ना, मी काय बोलत होतो काल. असं काहीतरी ताडपत्री वगैरे, घरात ताडपत्री लावायची असं काहीतरी होतं का? काहीतरी काय आनंद भाऊजी, ताडपत्री विषयी काही बोलत नव्हता. तुम्ही बोलत होता पत्रिकेविषयी. ते तुमच्या पत्रिकेमधला जो गुरु आहे तो काहीतरी चुकीच्या घरात आहे, त्याला योग्य घरात पोहोचवलं पाहिजे वगैरे असं काहीतरी बोलत होता. हा, आठवलं. मी उगाच ते घरात ताडपत्री बदलायची असं काहीतरी वेगळ्या झोन मध्ये गेलो. करेक्ट. पत्रिका, हा, गुरु, घर, हे. हा, वहिनी, सौमित्र येतोय. कधी? आता. अहो, तुम्ही काही सांगितलं नाही मला. सरप्राईज. नाही म्हणजे काल मला माहित होतं, त्यांनी मला सांगितलं होतं तुम्हाला सांगायला, पण काल मी विसरलो म्हणून आज सरप्राईज. आनंद भाऊजी, हे तुम्ही महत्वाच्या गोष्टी सांगत नाही. काल काहीतरी वेगळंच सांगत बसला होता तुम्ही, पत्रिका वगैरे. हे सांगायचं होतं ना तुम्ही. हो. मी पण ना आनंद भाऊजी, चहा प्या म्हणजे तुमचं डोकं नीट टाळ्यावरती येईल. मी घेतो चहा. बघतोस काय माझ्याकडे? नाही असंच. अरे लक्ष दे. कार्यकर्त्यानं आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावं.
रस्त्याकडे लक्ष द्या, कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या. आपल्याला रॅलीत जायचंय, स्वर्गात नाही जायचं. कळलं ना? तुम्ही चालक आहात, लक्ष द्या रस्त्याकडे जरा. काय कॉन्फिडन्स आहे तुला रे? तुला कोण स्वर्गात जागा देणार आहे? हे बघ, हा समाजासाठी काम करणारा जो कार्यकर्ता असतो ना, सर्वसामान्यांचा नेता जो असतो ना, त्याला स्वर्गात नाही मनात जागा दिलेली असते सगळ्यांनी. तुम्ही चालक आहात, हा लक्ष द्या रस्त्याकडे. साहेब 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 जरा थांबाल का? हा फोन आलाय. हा बोला आई. हा सौमित्र पोहोचला का रे? नाही अजून पोहोचलो नाही होत, पोहोचल्यावर कळवतो तुम्हाला. बर बर. गुरुनाथ काही त्रास देत आहे का रे? नाही नाही नाही, साहेबांची काय प्रचार सभा चालू ना, म्हणजे प्रचार सभा आहे ना आता, तर सगळे मुद्दे आठवून ठेवतायत साहेब भाषणातले. बर, काही त्रास घेस दिला तर मला फोन कर बरं. नाही आई तुम्ही काही काळजी करू नका, मी बघतो. हा, आणि मला सांग, तू राधिकाला काही सांगितलेलं नाहीयेस तर मग गुरुनाथला ठेवणार कुठे? त्याची पण नका काळजी करू. मी आनंदला फोन करून सगळं सांगितलंय, तो सगळं मॅनेज करून ठेवणार आहे. आता तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या, मी पोहोचल्यावर कळवतो तुम्हाला. बाय. बर. अरे अरे काय झालं साहेब आता? अरे आपण असे जीन्स आणि टी शर्ट मध्ये काय फिरतोय? हाफ चड्ड्या कुठे आहेत आपल्या? कशाला? अरे असं काय करतोय? ते आपली कबड्डीची टुर्नामेंट आहे ना. हा, कबड्डी आपण कबड्डी प्लेअर ना, टुर्नामेंटला चाललोय. नाही नाही आपण रॅलीला चाललोय ना, तुम्ही आता म्हणालात ना रॅली आहे. पण मग ते कबड्डी टुर्नामेंटचं काय झालं? साहेब तुम्ही ठीक आहात ना? अरे आपले नाही ठीक आहे. तिकडे काय करणार आहेत? कबड्डी खेळत खेळत रॅली काढणार आहेत. कबड्डी म्हणजे ते मी बघतो ना, विचारतो कार्यकर्त्यांना, विचारतो नेमकं कधी आहे, कबड्डी आधी आहे का रॅली आधी आहे, ते विचारतो. क्लिअर करा. तुम्ही शांत बसा, आराम करा. काय करताय तुम्ही? ते खाली सोड नॉर्मल हो. ऐका ना प्लीज पटकन. सौमित्र येणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला पत्रिका छापायची आहे. काय? सौमित्र येणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला पत्रिका छापायची आहे. मला डिझायनिंगचं काम येत नाही. अरे यार श्रेयस, तू ना माया, तुला जमेल का? नाही, मला डिझायनिंगचं काम जमेल, हा, पण मुळात पत्रिका का छापायच्या? ते सॅमी येणार आहे म्हणून. तो काही VIP लागून गेला का मोठा? अरे त्यानेच मला असं सांगितलंय. सॅमीने? पण त्याने तुम्हाला असं का सांगितलंय? काहीतरी गोंधळ होतोय तुमचा. मी बोलतो सौमित्रशी, थांबा जरा. अरे थांब ना जरा, काही कोणाला विचारायची गरज नाही, मी सांगतोय फक्त ऐक ना प्लीज यार. अरे टाइम वेस्ट होईल, आताच येतोय सौमित्र. एक मिनिट, तुम्ही गोंधळ घालू नका जरा, मी बघते डिझायनिंगचं. ठीक आहे? हा, आणि एक प्लीज ते लवकरात लवकर कर, मला ते प्रिंटिंग साठी पण द्यायचंय. प्रिंट वगैरे करायची काहीच गरज नाहीये. मी एक डिजिटल इमेज तयार करून घेते आणि तीच आपण सगळ्यांना फॉरवर्ड करूया, म्हणजे ते इझी पण राहील आणि बेस्ट राहील. व्हॉट्स इट? अरे वा, ग्रेट आयडिया आहे ना. मग त्याच्यात पण न विसरता कंटेंट मध्ये ठेवा की आज सौमित्र येणार आहे. हा ओके, मी पटकन सगळ्यांना कळवतो, सगळी तयारी करतो. मस्त मला ते स्वागतासाठी ना ते फुलांचं वर्षा वगैरे पण करायचंय. फुलं वगैरे जरा जास्त होईल आनंद प्लीज. आणि का करायचं हे सगळं? का करायचं? सौमित्र होतं म्हणून एवढं सगळं काय करायची गरज आहे? का? कारण हा काम सौमित्रने आनंदला सांगितलंय आणि आनंदला सांगितल्यावर तो काम वन ऑफ द बेस्टच असू शकतं, हे त्याला कळलं पाहिजे. कळलं का? चला आता तुम्ही तयारीला लागा, मी जातो पटकन, बाकी वेगळी तयारी करतो. आओ, काहीतरी गोंधळ झालाय, काय पण वाटेल ते बडबडतंय. वाटेल ते नाही, सॅमी मागे बोलला होता खरं, पण मला माहित नव्हतं. म्हणजे मी ते मस्करीत समजले होते आणि तो तर खरंच हे सगळं करतोय. स्ट्रेंज. चल कंटिन्यू कर. काका काका जरा थांबवा, जरा थांब. गाडी का थांबवायला सांगितली? ते गाव आलंय ना जवळ. हो मग जाऊया ना गावामध्ये. गाडी का थांबवायला लावली? ते आता कबड्डीची टुर्नामेंट आहे ना आपली. हा, तर आता ते आपल्या बरोबर जी टीम खेळणार आहे ना, अपोजिट टीम, त्यातले जे प्लेयर्स आहेत ना, ते आता गावात फिरतायत आणि ते तुला शोधतायत. मला का शोधताय? अरे असं काय करतोय? नॅशनल लेवलचा प्लेअर आहेस तू. मी? मग तू गावात येणार आहे, त्यांना कळलंय बहुतेक. त्यांनी ना तुझा गेम वगैरे बघून ठेवलाय आणि त्यात त्याचे आता तुझी हाईट आणि वेट वगैरे त्यांना कळली तर ते स्ट्रॅटेजी करतील ना आपल्या विरुद्ध खेळायची. त्यांना कळलं नाही पाहिजे. हा,
अरे बापरे, मग आता काय करायचं आपण? आता एकच करायचं, तू ना कोणालाही दिसता कामा नाहीस, डायरेक्ट मॅच मध्ये दिसला पाहिजे एवढा मोठा प्लेअर आलाय, म्हणजे आपण जिंकू ना. हा? मी लपून. आता तू कोणालाही दिसू नकोस, फक्त लपून राहा, बाकी काही करू नकोस. हा, पण नेत्याने असं लपून कसं चालेल ना, मला कार्यकर्त्यांना सामोरं तर जावंच लागेल. साहेब मी बोललो ना कार्यकर्त्यांशी, असं काय करताय? आता कबड्डीपटू आहात तुम्ही, नंतर रॅली आहे आपली, आधी कबड्डीची मॅच आहे, कळलंय ना? हा, आता तुम्ही ना त्याच्यात पडूच नका, नेता काय काय कबड्डीपटू काय त्याच्यात पडूच नका. आता फक्त तर तुम्हाला लपून राहायचंय, कोणालाही दिसायचं नाहीये कोणालाही. हा, ओके? दिसायचं नाही. आले नाही, तू गप्प बस. काका आता हळूहळू पुढे जाऊ. आले बघ, तुला पुन्हा